शेतकरी मित्रांनो नमस्कार. 20 मे ते 20 जून ह्या कालावधीमध्ये ज्या शेतकरी दादांना पिकाचा अनुभव चांगला आहे, ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला तुम्ही भाजीपाला केलेला आहे, भाजीपाल्यामधले बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे थ्रिप्स कळतो, तुम्हाला माइट्स कळतो, व्हायरस कळतो, करपा कळतो, भुरी करतो, ज्या शेतकरी दादांच्याकडे एसटीपीचं नियोजन आहे, ज्या शेतकरी दादांच्याकडे तारकाठी चांगला आहे, ज्या शेतकरी दादांना खतं कळतात, कुठलं फर्टिगेशन द्यायचं आहे, अशा शेतकरी दादांनी खालील पिकं लावलो तर ह्या वातावरणामध्ये उत्पादन चांगलं मिळणार आहे, मार्केट चांगलं राहण्याची शक्यता आहे. कारण का बऱ्याच वेळेला ह्या सीझनचा जो काही टप्पा असतो ह्यामध्ये आपल्याला बाउन्स बॅक खूप मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत. ह्या कालावधीमध्ये चांगले रेट करून चांगलं प्रॉफिट झालेलं आपण बघितलं आहे. तर अशा शेतकरी दादांनी मी मुद्दाम हे सविस्तर सांगतोय की बाबा कोण लावायचं आहे आणि कोण नाही आणि किती प्रकारे रिस्क आहे. तर ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, रिस्क घ्यायची कपॅसिटी आहे, आर्थिक नियोजन चांगलं आहे, अशा शेतकरी दादांनी खालील पिकं लावलो तर नक्की तुमचं प्रॉफिट होणार आहे. ह्यात कोणच तुमचा हात धरणार नाही. त्यामध्ये पहिलं पीक आहे टोमॅटो. तर टोमॅटोचा असा शेतकरी मित्रांनो की बाबा टोमॅटो आत्ता लावलो आपण तर चांगलंच आहे, फक्त टोमॅटो लावत असताना रिस्क थोडंफार राहणार आहे. कारण का मागील 2-4 वर्षाचा विचार केला तर हिमाचल प्रदेशमध्ये टोमॅटो वाढलेला असू दे किंवा आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये टोमॅटो वाढलेला असू दे किंवा कर्नाटकचा बेंगलोर भागामध्ये, कोलार भागामध्ये वाढलेलं मार्केट असू दे, पण त्या मार्केटला एक आहे की बाबा अतिवृष्टी असू दे किंवा गारफिटे असू देत, ह्यामध्ये जर का त्यांचं नुकसान झालं तर नक्कीच आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो किंवा व्हायरल प्रॉब्लेम आहेत. तर त्यामुळे ह्यामध्ये एक आपला आर्थिक दृष्टिकोनाचा लक सापडला आपल्याला तर चांगलं होऊ शकतो आणि टोमॅटोचं उत्पादनही चांगलं मिळू शकतं आपल्याला. हा एक पहिला झाला. दुसरा आहे सिमला मिरची. सिमला मिरचीमध्ये बरेच आहेत, फक्त इन्व्हेस्टमेंटची बाजू जास्त आहे. ज्या शेतकऱ्यांना जमतं, सिमलामध्ये 2 प्रकार असतात. एक येतो तुमचा मोठा इंडस सेगमेंट, एक येतो तुमचा मोठा येतो तो इंद्रा सेगमेंट येतो, छोटा असतो तो इंडस सेगमेंट असतो. ह्या दोन्हीपैकी एक कुठलंही लावलो तर आपल्याला नक्की चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळू शकतं. तिसरं पीक आहे मिरची. मिरचीमध्ये तुमच्या भागामध्ये कुठलं चालतं? छोटी चालते, लांब चालते, बुटकी चालते, मोठी चालते, डार्क कलरचा चालतो, पोपटी चालतो. कुठलीही मिरची लावा, इथनं पुढे लावल्यावर मिरचीला चांगले दर मिळतील. मिनिमम जरी दर मिळाला तर मिरचीचं उत्पादन हे तुमचं चांगलं मिळणार आहे, त्यामुळे ते पीक सुद्धा तुम्हाला चांगलं आहे. चौथं पीक आहे वांगी. वांगी लावत असताना गॅलन वांगी सोडून आपण रेग्युलर हिरवी असू दे किंवा लाल असू दे, तुमच्या भागामध्ये कुठली वांगी चालते ती लावलो तर नक्की त्याचा आपल्याला अर्थकारण हे चांगलं होणार आहे. फक्त गॅलन वांगी लावायचं नाही, कारण का फ्रूट अँड शूट बरोबरचा अटॅक जास्त होणार आहे. रेग्युलर वांग्याला सुद्धा अटॅक जास्त होणार आहे, पण हे अटॅक सगळ्याच ठिकाणी होत असतं. आपण चांगलं नियोजन करून चांगलं उत्पादन घेतलो तर नक्कीच आपल्याला त्यामधनं प्रॉफिट हे 100% मिळणार आहे. जर ही जी काही पिकं आहेत शेतकरी मित्रांनो, ही हाय इन्व्हेस्टमेंटवाली पिकं आहेत, हाय उत्पादन देणारी पिकं आहेत आणि हाय प्रॉफिट करून देणारी पिकं आहेत. जर का तुमच्याकडे चांगलं नियोजन असलं तर ही पिकं लावा, नक्की तुमचा फायदा होणार आहे. धन्यवाद.